राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर ठाकरे बंधूंमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच आता स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून ठाकरे बंधूंमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेमध्ये संख्याबळानुसार ठाकरे बंधूंचे 3 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात। मनसेनं एका जागेवर दावा केला होता, पण उद्धव ठाकरेंनी एकही जागा राज ठाकरेंच्या पक्षाकडे साठी सोडली नसल्याची माहिती समोर आली आहे। अनुशेष राहिला होता का नाही, ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणताय, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत। एकाच घरातले दोन पक्षप्रमुख आहेत। काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती। मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। काही अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते, त्या भाषाला मी काही म्हणणार नाही। मी 2 आठवणी मीडियाच्या माझ्या सहकार्यानं करून देतो। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केलंय। आता देखील जेव्हा मनसेकडनं स्वीकृतची मागणी केली जाते अशी तुमच्याकडनंच मला माहिती मिळते, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव बघता, उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झालंय, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा।